नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल अमन टेक एडू मध्ये. मी अमन चौधरी आपले हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत येणाऱ्या इमारत बांधकाम कामगार नोंदणी, सामाजिक योजना, आर्थिक योजना, शैक्षणिक योजना आणि आरोग्य योजना ज्यामध्ये 25 ते 5 लाखांपर्यंतचे लाभ कामगाराला मिळतो. कोणत्या योजनेकरिता किती लाभ मिळतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, परंतु यामध्ये आपल्याला बांधकाम कामगार योजनेशी संबंधित A to Z माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती आपल्याला योग्य त्या वेळी मिळत राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता यामध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी याबद्दल माहिती, तसेच यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनांबद्दल पाहणार आहोत. तसेच काय लाभ असणार आहे, ते लाभ कोणत्या योजनेकरिता किती लाभ असणार आहे त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तसेच त्याकरिता पात्रता काय असणार आहे, कोण कोण पात्र असणार आहे ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पात्रपूर्ती करण्याकरिता कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल सुद्धा आपण या इथं माहिती घेणार आहोत. आता पहिला प्रश्न म्हणजे नेमका इमारत बांधकामगार म्हणजे कोण? आता इमारत बांधकामगार म्हणजे कोण तर आपण बघू. इमारत बांधकामगार म्हणजे असा व्यक्ती जो वेतन, मजुरी किंवा कराराने कोणत्याही इमारतीच्या अथवा इतर बांधकामाशी संबंधित कामात कार्यरत असतो. असा व्यक्ती जो कुठंतरी वेतनने किंवा मजुरीने काम करत असेल तो व्यक्ती यामध्ये इमारत बांधकाम समजला जातो. साध्या भाषेत म्हटलं तर ज्या व्यक्तीचे उपजीविकेचे प्रमुख साधन, मुख्य साधन जे आहे म्हणजे इमारतीचे अथवा इतर बांधकामाचे काम करणे आहे, तोच इमारत बांधकामगार समजला जातो. आता यामध्ये कोणकोणते व्यक्ती म्हणजे कोणत्या कामगाराचा समावेश कामगार म्हणून करण्यात येतो आणि कोणत्या कामगाराचा समावेश यामध्ये कामगार म्हणून होत नाही याबद्दल माहिती घेऊ. तर त्यामध्ये विटा, सिमेंट, वाळू, लोखंड, दगड इत्यादी उचलणे किंवा लावणे, सुतारकाम, लोहारकाम, पाईपलाईन, वेल्डिंग, मिस्त्री, गवंडी, रंगारी, टाइल्स किंवा मार्बल बसवणारे, सेंटरिंग, शटरिंग, स्कॅफोल्डिंग म्हणजेच मांडव काम करणारे, पाण्याच्या टाक्या, विहिरी, नाले, रस्ते, पूल, धरण बांधणारे, वीज वायरिंग, पाईप फिटिंग, प्लंबिंग, रंगकाम, पॉलिश आणि उंचावर काम करणारे, तसेच मालवाहतूक करणारे मजूर यांचा समावेश जे आहे कामगारांमध्ये केला जातो. तसेच कोणत्या कामगारांचा समावेश यामध्ये होत नाही तर त्याकरिता जे व्यक्ती कारखान्यात नियमित कामगार आहेत म्हणजे जे फॅक्टरीमध्ये काम करतायत असे व्यक्ती यामध्ये कामगार म्हणून समजले जात नाहीत. तसेच शेतमजूर, जे व्यक्ती शेतीकरिता वापरल्या जातं, शेतीकरिता मजुरी जे देण्यात जातं ते सुद्धा यामध्ये बांधकामगार समजले जात नाही. तसेच घरगुती नोकर आणि खाणीतील काम करणारे, ठीक आहे, यांचा समावेश हा कामगार म्हणून केला जात नाही. आता याकरिता पात्रता काय असणार आहे तर पात्रतेकरिता यामध्ये वयाची अट आहे 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर व्यवसाय, इमारत व अन्य बांधकामाशी संबंधित काम जसे मिस्त्री, गवंडी, सुतार, वेल्डिंग, मजूर, पेंटर इत्यादी यामध्ये किमान 90 दिवस काम करणे आवश्यक आहे. तसेच राज्यत्व, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, कारण ही जी योजना आहे महाराष्ट्र राज्याअंतर्गत चालवण्यात येत आहे. ठीक आहे. तसेच इतर कोणत्याही कल्याण मंडळामध्ये सदस्यत्व नसावा. ठीक आहे. कोणत्याही कल्याण मंडळामध्ये यांच्या सदस्यत्व नसावा ही पात्रता असणार आहे. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. तर अर्ज फॉर्म आता कुठे मिळेल तर हा मंडळाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन मध्ये सुद्धा अवेलेबल असतो. ठीक आहे. तसेच वयाच्या पुरावामध्ये जन्म दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी आपण वयाच्या पुराव्यामध्ये वापरता येईल. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणजे रहिवासी कुठला आहे त्याबद्दल आपण रहिवासी दाखला, आधार कार्ड ज्यामध्ये आपला योग्य तो पत्ता नमूद राहील. तसेच मतदान कार्ड, ओळखपत्र आहे ना, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड हे आपण या इथं म्हणजे पत्त्याच्या पुराव्यामध्ये वापरू शकतो. तसेच कामगार असल्याचा पुरावा, आता कामगार असल्याचा पुरावा कुठून मिळेल, कॉन्ट्रॅक्टर कडून प्रमाणपत्र. ठीक आहे. जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांच्याकडे तुम्ही कामाला करता त्यांच्याकडील प्रमाणपत्र. तसेच ग्रामपंचायतीच्या शेरा
ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा किंवा नियुक्त्याचे प्रमाणपत्र म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही कामाला असता, ज्या म्हणजे अधिकृत नियुक्त्याकडे कामाला असतात त्यांचे एक प्रमाणपत्र लागेल. तसेच आता ओळखीचे परत म्हणजेच आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड म्हणजे मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि बँकेचे तपशीलकरिता बँकची पासबुक. ठीक आहे, तर हे याकरिता आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. नंतर बघूया नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे. तर नोंदणी प्रक्रियेकरिता जवळच्या ई मित्र किंवा सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करता येतो. तसेच अर्जाची पडताळणी होईल. अर्जाची पडताळणी कुठं केली जाते, तर ती तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एक ऑफिस असतो, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि त्यामध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला एक आयडेंटिटी कार्ड मिळतो. ठीक आहे, जे कार्ड असे असते ज्यामध्ये आपल्याला एक ओळखपत्र म्हणून असतो, इमारत बांधकाम कामगाराच्या अंतर्गत मिळालेला असतो. हा कार्ड म्हणजेच आपला एक नोंदणीकृत कामगाराकरिता हा असतो. ठीक आहे, हे कार्ड मिळाल्यानंतर मंडळाच्या विविध स्कॉलरशिप, आरोग्य योजना, अपघाताशी संबंधित योजना, गृह अनुदान, प्रसूती सहाय्य इत्यादी योजनांचा लाभ आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता बघूया सामाजिक सुरक्षा. आता सामाजिक सुरक्षा यामध्ये सामाजिक सुरक्षेबद्दल योजना दिलेल्या आहेत. आता यामध्ये जे आहेत ते पहिल्या मुलीकरिता आणि मुलाकरिता जे आहेत, पहिल्या मुलाच्या विवाहाकरिता आणि मुलीच्या विवाहाकरिता यामध्ये शासनाकडून एक राशी देण्यात येते. ठीक आहे, आता या राशीचा उद्देश म्हणजे असं असतो, बांधकाम कामगारांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहायता देणे, म्हणजे कामगारांवरील आर्थिक भार कमी करण्याकरिता ही योजना जी चालवली जात आहे. आता यामध्ये जर प्रथम मुलगा असेल, प्रथम मुलाच्या लग्नाकरिता 30,000 रुपयांची राशी यामध्ये शासनाकडून देण्यात येत आहे. तसेच प्रथम मुलीच्या जर विवाहाकरिता आपल्या इथं 51,000 रुपयाची राशी यामध्ये मिळते. आता याचे फायदे काय असणार आहेत? बांधकाम कामगार कुटुंबियांवर विवाहाचा आर्थिक भार कमी होतो आणि मुलींच्या विवाहासाठी पालकांना मदत मिळते, मुलांच्या विवाहासाठी पालकांना मदत मिळते, सामाजिक व आर्थिक सुरक्षेला चालना मिळते. ओके, त्याकरिता ही योजना जी आहे हे राबवली जातात शासनाकडून. आता याकरिता आवश्यक कागदपत्र जे आहेत ते आहेत, विवाह नोंदणी असणे आवश्यक आहे, पहिल्या मुलाचे पहिले लग्न असल्याचे शपथपत्र. ठीक आहे, त्यानंतर मुलाच्या जन्माचा दाखला, नंतर राशन कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक. राशन कार्ड मध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे. तसेच बँक पासबुक जे आहे कामगारांचे असणार आहे. ठीक आहे, कामगारांचे असणार आहे. त्यानंतरची योजना आहे त्यामध्ये सुद्धा विवाह नोंदणी दाखला, पहिल्या मुलीचे पहिले लग्न असल्याचे शपथपत्र, मुलीचा जन्म दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे आवश्यक कागदपत्र आहेत. त्यानंतरची जी योजना आहे मध्यान्ह भोजन योजना. आता मध्यान्ह भोजन योजना जी आहे ही शाळांमध्ये चालवली जाते आणि ते शाळांमध्ये याकरिता चालवते जेणेकरून बांधकाम कामगारांच्या मुलांना शाळेत नियमित येण्याची प्रेरणा मिळते, त्यामध्ये मुलांची पोषण सुधारते आणि पालकांवरून आहाराचा आर्थिक भार जे आहे ते कमी होते. ठीक आहे, तर ही योजना शाळेत चालवली जात आहे. ठीक आहे, आणि याचे उद्देश म्हणजे असं असते, शालेय शिक्षणात मुलांची उपस्थिती वाढवणे, कुपोषित कमी करून मुलांचे आरोग्य सुधारावे याकरिता, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना पौष्टिक आहार मिळावा हे या योजनेअंतर्गत यांचा उद्देश असतो. ठीक आहे, त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. आता ही योजना जी असते, ही योजनेचे लाभ जे आहे याकरिता अट जे पात्रता असणार आहे, वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. 18 ते 40 वर्ष. ठीक आहे, 18 ते 40 वर्ष दरम्यानच असावे, जेणेकरून आपल्याला यामध्ये हप्ते भरावे लागतात. ठीक आहे, यामध्ये ही योजना जी आहे हप्ते भरावं लागतं. यामध्ये पात्रता असणार 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच मासिक उत्पन्न हे 15,000पेक्षा कमी असावे, है ना, 15,000पेक्षा ते कमी असावे. तसेच कामगार हा ईपीएफओ तसेच ईसीआयसी आणि एनपीएस मध्ये नोंदणीकृत नसावा. तसेच कामगारांकडे बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आता ही योजना जी आहे योगदान आधारित आहे, म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी. ठीक आहे, वयानुसार मासिक हप्ता कामगाराला भरावा लागतो. जसे उदाहरणार्थ 18 वर्षे वय आहे तर त्यांना 18 वर्षात जर सुरुवात केली तर प्रत्येक महिन्याला 55 रुपये प्रति महिना कामगाराला भरावा लागतो. जर उदाहरणार्थ कामगाराच्या वय 40 वर्ष असेल तर 40 वर्ष असल्यास त्याला 200 रुपये प्रति महिने हा हप्ता भरावा लागतो आणि ते भरल्यानंतर तितकीच राशी जी आहे केंद्र सरकार भरते आणि वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 3,000 रुपये प्रति महिन्याला
पेन्शन मिळते. ठीक आहे. तर यामध्ये प्रत्येक महिन्याला कामगाराला 3,000 रुपयाची पेन्शन मिळते. जर कामगाराचा जो लाभार्थी आहे, लाभार्थ्याचे निधन झाल्यास त्याच्या जोडीदारास दरमहा 1,500 रुपये कुटुंब पेन्शन मिळते. जोडीदार नसल्यास जमा झालेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस मिळते, म्हणजे जे नॉमिनी असतात नॉमिनीला मिळते. ठीक आहे. अशी ही योजना आहे. आता या योजनेचे फायदे काय असणार आहे? कामगारांना म्हातार काळात निश्चित उत्पन्नाची हमी मिळते. जेव्हा वयाचे 60 वर्ष पूर्ण होतात, 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामगार हा कुठेही कामाला नसतो, तर त्यावेळी त्याला एक आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवली जाते. ठीक आहे. त्यानंतर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ह्या दोन्ही योजना ज्या आहेत यांचे प्रीमियम दरवर्षी मे महिन्यात बँक खात्यातून कपात होते आणि प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याकरिता 436 रुपये प्रतिवर्ष, ठीक आहे, प्रतिवर्ष कपात होते आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याकरिता 20 रुपये प्रतिवर्ष खात्यातून कपात केली जाते. ठीक आहे. याकरिता लाभ जे असते, सदस्याचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती 2 लाख विमा संरक्षण मिळतो. आता जो नॉमिनी असतो, घरून जो नॉमिनी असेल त्या नॉमिनीला 2 लाख रुपयांची यामध्ये संरक्षण विमा मिळतंय. ठीक आहे. आता याकरिता योग्य ते कागदपत्रे पुरवावे लागतील. ठीक आहे. त्यानंतरची योजना जी आहे ती योजना आहे आपली आरपीएल प्रशिक्षण. आता आरपीएल प्रशिक्षण म्हणजे काय? तर या आरपीएल म्हणजे होते रिकग्निशन ऑफ प्रियर लर्निंग. आता यामध्ये काय असतं, जो कोणता कामगार असतो या कामगाराला, बांधकाम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या अनुभवावर आधारित औपचारिक मान्यता मिळावी, त्याचबरोबर कामगारांची कौशल्य प्रमाणित करून त्यांना अधिक रोजगार संधी मिळाव्यात. तसेच प्रशिक्षणामुळे कामगारांची उत्पादन क्षमता, सुरक्षा व दर्जेदार कामगिरी वाढवणे या उद्देशाने ही योजना जी आहे यामध्ये प्रशिक्षणाची योजना इथं चालवली जात आहे. ठीक आहे. यामध्ये पात्रता असणार आहे, कामगार इमारत व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असावा, वय साधारणतः 18 वर्षापेक्षा जास्त असावी आणि इमारत बांधकाम कामगार अंतर्गत त्याची नोंदणी असावी. ठीक आहे. आता यामध्ये याचे लाभ जे आहेत, लाभ काय असणार आहेत की कामगारांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कौशल्य प्रमाणपत्र मिळते. तसेच प्रमाणपत्रामुळे रोजगार मिळणे आणि पगार वाढवून देणे सोपे होते. काही प्रशिक्षणामध्ये स्टायपन आणि प्रोत्साहन राशी सुद्धा दिली जाते. कामगारांना सुरक्षित काम करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. आता यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहेत ते आधार कार्ड आहे, बँक खाते आहे आणि मंडळाचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट फोटो. ठीक आहे. आणि थोडक्यात जर म्हटलं तर आरपीएल प्रशिक्षण म्हणजे बांधकाम कामगाराच्या अनुभवाला प्रामाणिक मान्यता देऊन त्यांना प्रमाणपत्र, कौशल्य वृद्धी आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणारी योजना आहे. ठीक आहे. नंतरची योजना जी आहेत ते शैक्षणिक योजना आहेत. आता शैक्षणिक योजना म्हणजे शालेय विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत, कामगारांचे पाल्य आहे ना, ते कामगारांच्या पाल्यांकरिता ह्या योजना आहेत. आता यामध्ये वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप यामध्ये देण्यात येत आहे. इयत्ता 1ली ते 7वी याकरिता 2500 रुपये प्रतिवर्षी यामध्ये दिली जाते आणि ती स्कॉलरशिप घरातील फक्त 2 पाल्यास दिली जाते. ठीक आहे. कामगाराच्या 2 पाल्यांपर्यंत दिली जाते. 3 पाल्य असतील तर त्याकरिता अपात्र ठरतात. ठीक आहे. ती ही योजना 2 पाल्यांकरिता आहे. त्यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहे, मागील वर्षातील 75% हजेरी असलेले प्रमाणपत्र, म्हणजे जर विद्यार्थी 4थ्या वर्गात असेल तर त्याकरिता 3ऱ्या वर्गाचं हजेरी प्रमाणपत्र, चालू वर्षातील बोनाफाईड म्हणजे 4थ्या वर्गाचे बोनाफाईड, आधार कार्ड हा पाल्याचा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर राशन कार्डवर ज्या मुलांच्या करता, ज्या पाल्यांकरिता स्कॉलरशिपचे फॉर्म भरतो त्याचं नाव असणं आवश्यक आहे. बँक पासबुक हा कामगाराचा असावा. ठीक आहे. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वी याकरिता 5,000 रुपयांची स्कॉलरशिप प्रतिवर्ष दिली जाते. तर ही सुद्धा पहिल्या 2 पाल्यांकरिता असते. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा मागील वर्षातील 75%चे हजेरी प्रमाणपत्र, चालू वर्षातील बोनाफाईड, आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे इयत्ता 10वी 12वी यामध्ये 50%पेक्षा अधिक जर असतील तर याकरिता लाभार्थ्याला 10,000 रुपयांची स्कॉलरशिप थेट खात्यामध्ये जमा केली जाते. आता यामध्ये काय असते, जर विद्यार्थी 10वी पास झालेला आहे ना, 10वी पास करून त्यांनी 75%पेक्षा अधिक मार्क्स जर घेतले आहे तर त्याकरिता 10वी आणि 12वी पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची स्कॉलरशिप इथं देण्यात येत आहे.
त्याकरिता विद्यार्थी हा पुढच्या वर्गात शिकत असायला पाहिजे. म्हणजे जसं 10वी पास झाला तर तो 11वीत शिकायला पाहिजे, किंवा पॉलिटेक्निक किंवा कोणते शिक्षण घेत असलं पाहिजे, किंवा 12वी नंतर सुद्धा तो शिक्षण घेत असायला आवश्यक पाहिजे. त्यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहेत ते गुणपत्रिका लागणार आहे. म्हणजे 10वीच्या असेल तर 10वीची गुणपत्रिका, जर 12वीला असेल तर 12वीची गुणपत्रिका लागणार आहे. चालू वर्षातील बोनाफाईड, ठीक आहे, चालू वर्षातील बोनाफाईड लागणार आहे. तसेच आधार कार्ड लागेल, राशन कार्ड आणि बँक पासबुक, ठीक आहे. तर ही योजना आहे. त्यानंतरची योजना आहे इयत्ता 11वी आणि 12वी. इयत्ता 11वी 12वी करता प्रतिवर्ष 10,000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. याकरिता सुद्धा पहिले 2 पाल्य याकरिता पात्र ठरणार आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रांमध्ये बोनाफाईड लागणार आहे, आधार कार्ड लागेल विद्यार्थ्यांच्या, तसेच ओळखपत्र लागेल शाळेचं, राशन कार्ड, राशन कार्डवर नाव असणे आवश्यक आहे. तसेच बँक पासबुक, पासबुक ही कामगाराची असणार आहे. शाळेची ईमेल आय डी व फोन नंबर, ठीक आहे, शाळेची ईमेल आय डी आणि फोन नंबर याकरिता लागणार आहे. तसे आता पदवीमध्ये जसं BA, BCom, BSc, BCA या प्रकारचे जे पदवी कोर्स आहेत याकरिता 20,000 रुपये प्रतिवर्ष हे कामगाराच्या खात्यात थेट जमा होणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि त्याकरिता पहिले 2 पाल्य आणि यामध्ये पत्नी सुद्धा यामध्ये लाभ घेता येणार आहे. पत्नीला सुद्धा लाभ घेता येणार आहे. कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल आणि ती पदवीची शिक्षण घेत असेल, आहे ना, पदवी ग्रॅज्युएशन जर करत असतील, तर ग्रॅज्युएशन करत असेल तर त्यांना सुद्धा 20,000 रुपयांच्या प्रति वर्षाचा लाभ इथं आपल्याला इथं मिळणार आहे. ठीक आहे. याकरिता बोनाफाईड, आधार कार्ड, ओळखपत्र, राशन कार्ड, बँक पासबुक, शाळेची ईमेल व फोन नंबर हे आवश्यक कागदपत्रे इथं यामध्ये लागणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय पदवी. आता वैद्यकीय पदवी म्हटलं मेडिकल ग्रॅज्युएशन, ठीक आहे. आता यामध्ये BA, BHMS, BAMS, MBBS, ठीक आहे, यासारख्या पदवीच्या यामध्ये समावेश होतो. आता याकरिता जे लाभ आहे प्रति वर्ष 1,00,000 रुपये, ठीक आहे, प्रति वर्ष 1,00,000 रुपयांचे लाभ इथं मिळणार आहे कामगारांच्या पाल्यांना, ठीक आहे. कामगाराच्या थेट खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. याकरिता योग्य ती कागदपत्रे यामध्ये जमा करायची आहेत. बोनाफाईड, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र, कॉलेजचे ओळखपत्र, शाळेची ईमेल आय डी व फोन नंबर, ठीक आहे. यामध्ये हे कागदपत्रे जमा करायची आहेत आणि ऑनलाईन करायचे, ठीक आहे. ऑनलाईन करून हे लाभ घेता येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे अभियांत्रिकी पदवी, जी इंजिनिअरिंग पदवी, ठीक आहे. आता इंजिनिअरिंग पदवी जसं BE BTech झालं आहे ना, याकरिता प्रति वर्ष 60,000 रुपयाची स्कॉलरशिप यामध्ये देण्यात येणार आहे. याकरिता सुद्धा आवश्यक कागदपत्रामध्ये बोनाफाईड, आधार कार्ड, ओळखपत्र, राशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळेचे ईमेल व फोन नंबर, ठीक आहे. त्यानंतरची योजना आहे डिप्लोमा. आता डिप्लोमा होल्डर्स करिता 20,000 रुपये प्रति वर्षाची यामध्ये लाभ देण्यात येतोय. आता डिप्लोमामध्ये पॉलिटेक्निक येतो, DML येतो, ANM, GNM यासारखे जे कोर्सेस आहेत हे डिप्लोमा कोर्समध्ये येतात. तर याकरिता 20,000 रुपये प्रति वर्ष विद्यार्थ्यांना देण्यात येतो. विद्यार्थ्यांकरिता स्कॉलरशिप यामध्ये देण्यात येत आहे. त्याकरिता सुद्धा आवश्यक कागदपत्रामध्ये बोनाफाईड असणार आहे, आधार कार्ड असणार आहे, ओळखपत्र, राशन कार्ड, बँक पासबुक, शाळेचे ईमेल व फोन नंबर, ठीक आहे. त्यानंतर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जसं MA झालं, MCom झालं, MSc झालं, MBA झालं, ठीक आहे, MBA, त्यानंतर BSW झालं, MSW झालं, MSW पदव्युत्तर पदवी आहे. तर याकरिता प्रतिवर्ष पाल्यांना 25,000 रुपयांची स्कॉलरशिप इथे मिळणार आहे. तर याकरिता सुद्धा आवश्यक कागदपत्र जे आहेत बोनाफाईड आहे, आधार कार्ड आहे, ओळखपत्र, राशन कार्ड, बँक पासबुक, शाळेची ईमेल व फोन नंबर हे यामध्ये असणार आहेत, ठीक आहे. त्यानंतरची योजना आहे MSCIT करता. आता MSCIT करता जर कामगाराच्या पाल्यांनी MSCIT कोर्स करायचा असेल किंवा केलेला असेल तर त्याकरिता सुद्धा जी फीस असते ती कम्प्युटरची फीस जी आहे पूर्ण फीस इथं परत केली जाते. त्याकरिता आवश्यक कागदपत्र जे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, इन्स्टिट्यूटची ईमेल आणि फोन नंबर, ठीक आहे. तर ही एवढे कागदपत्र असल्यास MSCIT ची पूर्ण फीस यामध्ये कामगाराच्या खात्यात पूर्ण जमा होणार आहे, ठीक आहे. याकरिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ते कसे करायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये समोर इथं माहिती देण्यात येणार आहे. नंतर आहे आपला आरोग्य संबंधी योजना. आता त्यामध्ये पहिलंच आहे नैसर्गिक प्रसूती आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि सिजेरियल डिलिव्हरी. आता याकरिता सुद्धा लाभार्थ्याच्या पत्नीस 15,000 रुपयाचा लाभ यामध्ये मिळणार आहे जर नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर, ठीक आहे. नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर 15,000चं आणि सिजेरियलने जर डिलिव्हरी होत असेल तर त्यामध्ये 20,000चं यामध्ये लाभ
आर्थिक लाभ इथं मिळणार आहे. त्याकरता आवश्यक कागदपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, हॉस्पिटलचे रिपोर्ट्स, बिल, आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक हे आवश्यक कागदपत्र यामध्ये लागणार आहेत. तसेच शस्त्रक्रिये ते सारखेच कागदपत्र आहेत. यामध्ये फक्त लाभामध्ये 5,000च्या इथं जास्तीचे लाभ मिळतोय, जे सिजेरियलनं डिलिव्हरी होते त्यामध्ये. ठीक आहे. याचे फायदे म्हणजे काय? कामगार कुटुंबाला प्रसूतीच्या वेळी आर्थिक आधार मिळतो. मातृ व शिशु सुरक्षितला सुनिश्चित होते. कामगार पत्नीस आरोग्य व प्रसूतीस लागणारा खर्च भागवणे सोपे होते. ठीक आहे. याकरता हे योजना ही यामध्ये राबवली जात आहे. ठीक आहे. ही योजना नैसर्गिक व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीस आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे, ज्यामुळे बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला प्रसूती काळ सुरक्षित व सुलभ होते. ठीक आहे. याकरता ही योजना राबवण्यात येत आहे. त्यानंतर आहे आपला गंभीर आजार उपचार योजना. ठीक आहे. आता याकरिता काय आहे? हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन स्ट्रोक, गंभीर अपंगत्व निर्माण करणारे आजार याकरिता 50,000 ते 1,00,000पर्यंतचे आर्थिक सहायता यामध्ये दिली जाते. ठीक आहे. याकरिता आर्थिक मदतीचा उपयोग हॉस्पिटल बिल वगैरे हे सगळं खर्च ऑपरेशनसाठी केला जाऊ शकतो. ठीक आहे. याचा फायदा म्हणजे काय आहे? कामगार किंवा त्याच्या कुटुंबियांचे गंभीर आजार उपचाराचे आर्थिक बोजा कमी होतो. आरोग्य सुधारण्यास मदत होते. सामाजिक व आर्थिक सुरक्षितता वाढते. थोडक्यात म्हटलं की गंभीर आजार उपचार योजना ही बांधकाम कामगार आणि त्याच्या कुटुंबियांकरिता गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक सहायता पुरवणारी योजना आहे. त्यानंतरची योजना आहे कन्या एफडी योजना. आता यामध्ये काय आहे की मुलीच्या या योजने चालवण्याचा उद्देश असा असतो की बांधकाम कामगाराच्या मुलीचे शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे, तसेच कामगार मुलींच्या वाढीवर नियमित बचत व व्याज उत्पन्न मिळवू शकतात. मुलीच्या भविष्याकरिता विशेष निधी निर्माण करणे या योजनेचे उद्देश आहेत. आता याकरिता योजनेचे लाभ जे आहेत ते मुलीच्या नावाने एफडी केली जाते. ठीक आहे. एफडी खाते उघडले जाते. किमान ठराविक कालावधीसाठी जसे 15 ते 18 वर्षे एफडी ठेवला जातो आणि जमा रकमेवर दरवर्षी व्याज मिळते. ठीक आहे. एफडी पूर्ण झाल्यावर शिक्षण, विवाह किंवा इतर गरजांसाठी लाभ मिळते. ठीक आहे. ती रक्कम मिळत आहे. ठीक आहे. तर ही योजना आहे. तर ही योजना थोडक्यात म्हटलं की कन्या एफडी योजना ही बांधकाम कामगाराच्या मुलीच्या नावावर बचत खाते आणि व्याज मिळवणारी सुरक्षित आर्थिक गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करणारी योजना आहे. तसेच आता दुसरी योजना बघू आपण, अपंगत्व योजना. ठीक आहे. अपंगत्व योजना यामध्ये काय असतं? यामध्ये पूर्णत्व अपंग असल्यास 2 लाखांपर्यंतची आर्थिक सहायता यामध्ये दिली जाते. तसेच आंशिक अपंगत्व असल्यास 50,000 ते 1,00,000 50,000 ते 1,00,000 पर्यंत यामध्ये आर्थिक सहायता दिली जाते. ठीक आहे. याचे उद्देश असं असतं की बांधकाम कामगाराला अपघात आणि आजारामुळे अपंगत्व आले आर्थिक सहायता देणे. तसेच अपंगत्वामुळे कामगाराची उत्पन्न क्षमता कमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा याकरिता ही योजना चालवण्यात येत आहे. तर कामगारांना सुरक्षित भविष्य उपलब्ध करून देण्याकरिता ही योजने इथं चालवली जात आहेत. तर अपंगत्व योजना ही बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी अपंगत्व झाल्यास आर्थिक सहायता पुरवणारी महत्वाची योजना ठरते. यामध्ये योजनेचे लाभ जे आहेत 1,00,000 ते 2,00,000 पर्यंत आर्थिक सहायता देण्यात येत आहे. ठीक आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्र जे असतात, मंडळाचे सदस्यत्व असलेले प्रमाणपत्र, जे कार्ड बनते ते कार्ड, आधार कार्ड, वैद्यकीय अहवाल, हॉस्पिटल रिपोर्ट्स. ठीक आहे. आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र. ठीक आहे. त्याचबरोबर जसा अपघात झाल्यास FIR किंवा अपघात प्रमाणपत्र इथे आवश्यक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे MJPAJ. ओके, मुख्यमंत्री जन आरोग्य योजना. तर मुख्यमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचे उद्देश आहेत नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उच्च खर्चिक वैद्यकीय उपचारांसाठी मोफत आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, गंभीर आजार, शस्त्रक्रिया व हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चाचा भार कमी करणे, तसेच कामगार कुटुंबाचे आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे या उद्देशाने या योजनेला चालवण्यात येत आहे. तर पात्रता यामध्ये असणार आहे लाभार्थी इमारत व कामगार मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा. मंडळाकडून जारी केलेले MJPAG कार्ड, आरोग्य कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये सर्व वयाचे लोक या योजनेअंतर्गत येऊ शकतात. ओके. ठीक आहे. आता याचे लाभ काय असणार त्या योजनेचे? गंभीर आजारावर उपचार. ठीक आहे. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन खर्चावर आर्थिक मदत. ठीक आहे. रक्कम थेट हॉस्पिटलच्या किंवा लाभार्थ्याच्या खात्यात येणार
आहे. ठीक आहे, त्यांच्या खात्यात दिली जाते. तसेच याकरिता कामगारांना फायदे असे असणार आहे, कामगार कुटुंबाला गंभीर आजारावर उपचार करण्यास आर्थिक मदत मिळते, आरोग्य व जीवनमान सुधारते, उच्च खर्चिक शस्त्रक्रिया व हॉस्पिटल खर्च सरकारद्वारे हाताळला जातो. ठीक आहे. MJPAG योजना ही इमारत बांधकाम कामगारांनी त्यांच्या कुटुंबासाठी गंभीर आजारावर मोफत सवलतीसह उपचार मिळवून आर्थिक व आरोग्य सुरक्षा देणारी योजना आहे. नंतरच्या आहेत अपघाती मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू. जर इमारत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू होतो तर त्याला 5 लाखांपर्यंत यामध्ये लाभ राशी मिळत आहे. ठीक आहे. तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाखाचे राशी यामध्ये 2 लाखाची रक्कम इथं इमारत बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे. तसेच अटल आवास आता हे राहण्याकरिता आहे अटल आवास योजना. अटल आवास योजनेचे उद्देश असतात की शहरा भागातील बांधकाम कामगारांना स्वतःचे घर मिळावे, बेघर व अल्प उत्पन्न कामगारांचे निवासाचे स्वप्न पूर्ण करणे, तसेच सुरक्षित व परवडणारी घरे उपलब्ध करून देणे या उद्देशाने या योजना इथं चालवल्या जातात. तर याकरिता पात्रता काय असणार आहे की अर्जदार हा इमारत व बांधकामगार कामगार मंडळाच्या नोंदणीकृत सभासद असावा. तसेच अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 60 वर्षपर्यंत असावा. ठीक आहे. कामगाराचे स्वतःचे पक्के घर नसावे. स्वतःचे पक्के घर असल्यास ही योजनेचे लाभ घेता येणार नाही. अर्जदार हा शहरी भागातील झोपडपट्टी भाड्याने घरात राहत असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. योजनेचा मिळणारा लाभ हा असणार अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. कामगारांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी शासन मदत करते. घर बांधताना शहरी विकास विभाग व मंडळाच्या नियमानुसार सहायता दिली जाते. काही प्रकरणामध्ये मंडळाकडून 1.5 लाख ते 2.5 लाखांपर्यंतची आर्थिक सहायता मिळू शकते. राज्यानुसार ही रक्कम बदलते. ठीक आहे. आता याचा प्रक्रिया काय असणार आहे, अर्जदाराने मंडळाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन अर्ज करावा, आवश्यक कागदपत्रे संलग्न करावे, पात्रता तपासणीनंतर मंडळ व शहरी विकास विभागाकडून मंजुरी मिळते. मंजुरीनंतर आर्थिक मदत थेट लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते. याचे फायदे काय होणार आहेत की इमारत बांधकाम कामगार याचे स्वतःचे सुरक्षित घर मिळते, शहरी भागात राहणीमान सुधारते, कामगारांच्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थैर्य वाढते. ठीक आहे. या अटल आवास योजना ही इमारत बांधकामगाराची परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी आर्थिक सहायता देणारी योजना आहे. ठीक आहे. त्यानंतरची योजना आहे अंत्यविधी सहायता योजना. आता अंत्यविधी सहायता योजना याचे उद्देश असं आहे की बांधकाम कामगारांच्या मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांवर अचानक आलेला खर्चाचा भार हलका करणे, मृत कामगाराच्या अंत्यविधीसाठी तत्काळ आर्थिक मदत देणे या उद्देशाने ही योजना इथं चालवण्यात येते. याकरिता पात्रता असणारे मृत व्यक्ती इमारत व बांधकामगार मंडळाच्या नोंदणीकृत व सक्रिय सभासद असावा. त्यांचे कार्ड जे आहे ऍक्टिव्ह असावा. ठीक आहे. इनॅक्टिव्ह नसावा. तसंच कामगाराने सभासदत्वाची आवश्यक हप्ते नियमित भरलेले असावेत. ठीक आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसास सहायता दिली जाते. म्हणजे जे नॉमिनी असतो नॉमिनीला ही सहायता राशी दिली जाते. ठीक आहे. योजनेचे लाभ असते की अंत्यविधीसाठी मंडळाकडून 10,000 पर्यंत आर्थिक सहायता एक रकमी दिली जातात. ही मदत कुटुंबास तातडीने उपलब्ध करून दिली जाते. ठीक आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रे जे असणार आहेत, मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे, तर मंडळाचे आयडेंटिटी कार्ड है ना, नोंदणीचे कार्ड असणार आहे, आयडी कार्ड लागणार आहे. तसेच लाभार्थ्याचे वारसाचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र ते लागणार आहे. तसेच अर्जदाराच्या बँक पासबुक प्रत आणि वारस नाता दर्शवणारा दाखला. ठीक आहे. ज्याला वारस प्रमाणपत्र जे म्हणतो तो लागणार आहे. ठीक आहे. याकरिता फायदे जे असणार आहेत, फायदे कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी त्वरित आर्थिक मदत करण्याकरता आहे. नंतर अचानक आलेला अंत्यविधीसाठी खर्च भागवणे सोपे होते आणि कामगार कुटुंबास आर्थिक व सामाजिक आधार मिळतो. थोडक्यात म्हणायला गेलं तर अंत्यविधी सहायता योजना ही बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी तातडीने मदत पुरवणारी योजना आहे. ठीक आहे. नंतरची योजना आहे विधवा विधूर वार्षिक सहायता योजना. आता यामध्ये कसं असते, कामगाराचा जर मृत्यू झाला, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस 5 वर्षांपर्यंत प्रति वर्ष 24,000 रुपयांची रक्कम यामध्ये देण्यात येत आहे. ठीक आहे. 5 वर्षापर्यंत त्या पत्नीस किंवा पतीस 24,000 रुपयांपर्यंतची रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाते. याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ठीक आहे. तर ही योजना सुद्धा शासनाकडून राबवण्यात येते. त्यानंतर आहे गृहकर्ज अनुदान योजना. आता गृहकर्ज अनुदान योजना याचे उद्देश काय असते
की बांधकाम कामगारांना स्वतःचे घर असणे आवश्यक असते, त्यासाठी मदत मिळावी. ठीक आहे. कामगारांना गृहकर्ज मिळण्यासाठी शासनाच्या मंडळाच्या मदतीने आर्थिक आधार दिला जातो. बेघर आणि भाड्याने घरात राहणाऱ्या कामगारांना स्थायिक होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याकरिता ही योजना इथं चालवली जाते. ठीक आहे. याचे फायदे जे आहेत, बांधकाम कामगारांना स्वतःचे घर घेणे सोपे होते. गृहकर्ज परतफेडीवरील आर्थिक भार कमी होतो आणि कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य वाढवते. थोडक्यात म्हणायला गेलं तर याकरिता गृह अनुदान योजना ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक संस्थेकडून घेतलेल्या गृहकर्जांवर अनुदान देऊन स्वतःचे घर मिळवून देणारी योजना आहे. ठीक आहे. तर यासारखे आर्थिक मदतीची योजना इथे राबवली जाते. आता याकरिता अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, तर IWBMS या पोर्टलवर लॉग इन करायचे असते आणि लॉग इन करून आपल्याला जे लाभ घ्यायचा असतो तो लाभ निवडायचा असतो. लाभ निवडून आपल्याला फॉर्म भरायचा असतो. सगळी कागदपत्रे अपलोड करायची असतात, आवश्यक कागदपत्रे. त्यानंतर आपल्याला क्लेम अपॉइंटमेंट डेट आहे ना, अपॉइंटमेंट डेट मिळते, ती डेट घ्यावी लागते आणि डेट मिळाल्यानंतर आपल्याला पडताळणीची तारीख मिळते. त्या तारखेवर आपल्याला कामगार कल्याण अंतर्गत जे ऑफिस दिलेले असतात तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर, त्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तराच्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचे असते. ठीक आहे. त्यामध्ये सोबत आपल्याला आधार कार्ड, 90 दिवस काम केल्याच्या पुराव्याचा दाखला आणि बँक पासबुक सोबत ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे. टिपामध्ये दिलेला आहे, सर्व लाभ केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे. तसेच शिक्षणाचे लाभ फक्त 2 मुलांसाठी आणि पदवीकरिता पत्नी सुद्धा लाभ मिळतो. ठीक आहे. काही योजना नियमानुसार लाभ देतात. नोंदणी शुल्क अधिकृतपणे ₹1 असते. ठीक आहे. एजंटांपासून सावधान, शासनाकडून योजनांमध्ये बदल होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा लागला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत मिळतील. ठीक आहे. चला, थँक्यू फॉर वॉचिंग.